कोरोना काळापासून घरी केक बनवणे ही प्रत्येकासाठी सोपी गोष्ट बनून गेली आहे। बरेच जण विविध प्रकारचे केक बनवण्यात माहिरही झालेत, तर बऱ्याच जणांना सध्या चीज केक आवडू लागलेत। त्यातच चीज केक साठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरच्या एका कॅफे व्हॅनचा मालक असलेल्या अभिषेक टाकळे या तरुणाने चीज केक घरच्या घरी कसा बनवता येईल याबद्दल सांगितलंय। खरं तर चीज केक बनवण्याची पद्धत जास्त वेगळी नाहीये, तरीही सोप्या पद्धतीने कसा चविष्ट चीज केक बनवावा याबद्दल अभिषेकने माहिती दिली आहे। चीज केक हे जनरली दोन प्रकारामध्ये बनतात, एक म्हणजे बेक चीज केक आणि एक म्हणजे नॉन बेक चीज केक। तर आज आपण 1 kgचा बेक चीज केक बनवणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला लागेल ते म्हणजे चीज क्रीम। चीज क्रीम हे आपल्याला 1 किलोसाठी 375 ग्रॅम लागेल। त्यानंतर शुगर लागेल, शुगर आपल्याला 125 ग्रॅम लागेल। त्यानंतर मैदा आपल्याला 25 ग्रॅम लागेल आणि बटर हे आपल्याला 125 ग्रॅम लागेल। हे इतरही सोडून आपल्याला कॅस्टर शुगर लागते, तो म्हणजे चीज केकचा बेस बनवण्यासाठी। या बेसमध्ये बटर, कॅस्टर शुगर आणि डायजेस्टिव्ह बिस्किट्स हे ह्याचं मिक्सचर हे आहे, हे आपण ह्या केकच्या बेसला लावून घेतो। तर हे व्हीप क्रीम आहे, व्हीप क्रीम हे आपल्याला 50 ग्रॅम लागेल आणि हे व्हॅनिला एसेन्स हे आपण अरोमा चीज केकला येण्यासाठी यूज करतो। सर्वात आधी आपण केकचं जे मिक्सचर आहे ते मिक्सचर बनवून घेऊ। त्यासाठी आपण घेणार आहोत पहिला चीज क्रीम, बटर, जितकं बटरचं तितकंच शुगरचाही कंटेंट हा चीज केकमध्ये असावा। थोड्याशा प्रमाणामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊया। मैदा थोडासा ॲड करून घेऊया। मैदा तरी 1 किलोला 50 ग्रॅम हा मैदा लागेल। तर हे सगळं मिक्सचर आपण 10 मिनिटे एकत्र करून घेऊयात। तर आता आपण घेतलेले आहे केक रिंग आणि केक रिंगला आपण खालून सिल्वर फॉईल लावलेली आहे। जरी हे घरामध्ये अवेलेबल नसेल तरी तुम्ही नॉर्मल ह्या आकाराचं भांडं घेऊ शकता आणि त्याला सगळीकडून बटर लावून घेऊ शकता। तर हे बेसचं मिक्सचर आहे। तर ह्या बेसच्या मिक्सचरमध्ये बटर, डायजेस्टिव्ह बिस्किट्स आणि ब्राऊन शुगर हे ॲड केली जाते। आपलं चीज केकचं बॅटर हे रेडी झालेलं आहे। हे आपण 1 किलोसाठी 600 ग्रॅम हे आपण बेसमध्ये टाकून घेऊयात। बेक चीज केकसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे डबल बॉइलिंग प्रोसेस। तर त्यासाठी आपल्याला केकच्या बेसच्या भोवती हे आपल्याला थोडं पाणी ओतावं लागेल। अराउंड एक हाफ रिंग कवर होईल इतकं आपण पाणी ओतून घेऊया, त्याने चीज केक आपला खालून जळत नाही। तर 150 टेम्परेचरवरती आपण हे 45 मिनटं ओव्हनमध्ये ठेवूयात। 50 मिनटं पूर्ण झालेली आहेत। तर आपण चीज केक हा बाहेर काढूयात। तर आता आपण ह्याचं टेम्परेचर थंड करण्यासाठी एक तास आपण डीप फ्रीजला हा चीज केक ठेवूया। तर 1 तास आपला पूर्ण झालेला आहे। बघूयात आपला चीज केक थंड झाला आहे। चीज केक थंड झालेला आहे। आता आपण हा कट करायला घेऊ शकतो। दरम्यान अशाच सोप्या पद्धतीने नॉन बेक चीज केक देखील आपण बनवू शकतो। तसेच या प्लेन चीज केकला अजूनच चवदार बनवण्यासाठी विविध टॉपिंग देखील आपण वापरू शकतो। तसेच बॅटरमध्ये देखील थोड्याशा प्रमाणात विविध फिलिंग्स वापरून या चीज केकची लज्जत अजून वाढवता येते, असेही अभिषेकने सूचित केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।